अशा प्रकारे आपलं जे होम रेमेडी आहे किंवा जे औषध जे आहे ते छान पद्धतीने बघा मिक्स होऊन हे औषध आपलं आता तयार झालेलं आहे। आता फेअर अँड लवलीचा आपण अशा प्रकारे उपयोग करणार आहोत की तुमचा चेहऱ्यावरचा जो वांग आहे तो 100% नाहीसा होणार आहे, तीही 2च दिवसात। किती? फक्त 2च दिवसात। तर नमस्कार भावा बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आणि आयुर्वेदिक अशा व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला तर विषय सांगितलेलाच आहे की बघा, बऱ्याच माता भगिनींना किंवा बऱ्याचशा पुरुष मंडळींपेक्षा जे आपल्या माता भगिनी आहेत त्यांना बघा, बऱ्याच जणींना चेहऱ्यावरती जो वांग आहे तो बऱ्याच प्रमाणात आहे बघा। आणि हा वांग झाल्याच्या नंतर बघा, कितीही आपल्या माता भगिनी सुंदर असतील तरीही त्या खराब दिसल्या जातात। कारण का? तर ते वांगाचे डाग काळसर दिसत असतात किंवा असे तांबडे तांबडे जे ब्राऊन कलरचे दिसत असतात। त्याने असं वाटतं की चेहरा जळालेला आहे का काय, अशा पद्धतीनेच इतकाच घाण चेहरा दिसत असतो। आणि तुम्ही श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा, तर हा वांग जो आहे तो इतका बेकार असतो की हा वांग आल्याच्या नंतर बघा, बऱ्याच जणांना दरिद्री येते, 100% दरिद्री येते। आता ह्याला तुम्ही श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा, परंतु ज्यांना वांग आहे त्यांना अनुभव पण असणारच आहे की या गोष्टीमुळं जो त्यांचा संसार आहे तो व्यवस्थित होत नाही किंवा संसारामध्ये यश येत नाही, पैसा घरात येत नाही आणि आला तरी टिकत नाही। असा हा वांग इतका खूप वाईट असतो। त्याच्यासाठी आता आपण काय करणार आहोत की हा जो वांग आहे तो घालवण्यासाठी जो आहे ते आपण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा, ही जी फेअर अँड लवली आहे ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ॲड करणार आहोत, म्हणजेच ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मिसळणार आहोत आणि ते मिश्रण बघा तयार करणार आहोत। म्हणजे जी होम रेमेडी आहे आपली चेहऱ्यासाठीची, जी वांग घालवणारी आहे ती तयार करणार आहोत। तर ती कशा प्रकारे तयार करणार आहोत, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपण ॲड करणार आहोत म्हणजेच मिसळणार आहोत। आणि ते मिसळल्याच्या नंतर जे वांगासाठी जी फेअर अँड लवलीपासून तयार केलेली होम रेमेडी जी आहे ती औषध आहे ते कधी लावायचं आहे, कशा प्रकारे लावायचं आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे हा कुठेही स्किप करायचा नाही। हा व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे तर शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या वांगावरची जी माहिती आहे ती व्यवस्थितपणे तुम्हाला समजली पाहिजेत, कळली पाहिजेत। आता बरेच जण काय म्हणतात, दादा व्हिडिओ थोडासा मोठा होतो। ठीक आहे, व्हिडिओ मोठा होतो, पण आपला जो व्हिडिओ आहे तो सर्वांना, म्हणजे जे सर्व वयाचे लोक आहेत त्या सर्वांना समजतो। कारण का? तर आपण जी माहिती आहे ती व्यवस्थितपणे मुद्देसूदपणे मांडत असतो। मुद्देसूदपणे आपण जो काय रेमेडी बनवत असतो म्हणजेच औषध बनवत असतो ते व्यवस्थित बघतात लोक आणि व्यवस्थित त्यांना समजते आणि त्याचा फायदा पण बऱ्याच लोकांना होतो। बऱ्याच जणांनी आपल्याला कमेंट करून सांगितलेले आहे की दादा तुमच्या व्हिडिओपासून आमचा खूप फायदा झालेला आहे, म्हणजेच फरक पडलेला आहे प्रत्येक ज्या गोष्टीवरती जे आपण आयुर्वेदिक औषध बनवत असतो त्याच्यामुळे आपण माहिती जी आहे ती काळजीपूर्वक सांगत असतो, व्यवस्थित सांगत असतो। त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा व्यवस्थित हा व्हिडिओ पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही। आता तुम्ही काय म्हणसान की दादा आता भरपूर असे भारी भारी क्रीम निघल्यात किंवा कुठंतरी जाऊन ट्रीटमेंट भेटते बघा, त्या ट्रीटमेंटने पण तो वांग निघून जातो। बरोबर आहे, परंतु सगळ्यांजवळच पैसा असतो असं नाही। बरेच जण करून खाणारे असतात आणि मग अशा वेळेस महागडी क्रीम किंवा जी आपली ट्रीटमेंट घ्यायची कुठे चेहऱ्यावरची ह्याची टॅनिंग काढायची, वांग काढण्याची, तर ही ट्रीटमेंट जी आहे ते सगळीच करू शकत नाहीत। म्हणून हा आपण थोडक्यातला म्हणजेच हा 10 रुपयाची जी फेअर अँड लवली आहे ह्याच्यापासून आपण वांग काढणार आहोत। त्याला लाखो रुपये खर्च करायची गरज नाही। तर चला मग आता करूया आपण व्हिडिओला सुरुवात आणि ह्याच्यापासून आपण जी होम रेमेडी म्हणजेच औषध जे तयार करणार आहोत ते कसं बनवायचं आहे ते बघा, कसं लावायचं आहे, कशा पद्धतीने लावायचं आणि कधी लावायचं ते संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात
आणि त्याच्यासाठी आपण काय केलेले आहे, एक अशी आपण फेअर अँड लवलीची पुडी घेतलेली आहे. ही बाजारामध्ये मेडिकलमध्ये कुठेही उपलब्ध असते. अशी 10 रुपयाला फक्त भेटते. किती? 10 रुपयाला ही फेअर अँड लवलीची पुडी बाद झाली आपल्याला. तर हे अशा पद्धतीने आता आपण 10 रुपयाची फेअर अँड लवलीची पुडी घेतलेली आहे. आणि बघा आता आपण काय करणार आहोत, ही जी फेअर अँड लवली आहे ते आपण काय करणार आहोत, एका टायमिंगसाठी लावण्यासाठी बघा आपण साधारणतः एवढी अशी आपण फेअर अँड लवली घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा आता फेअर अँड लवली घेतल्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे, तर हे पाहू शकता तुम्ही, आपण हे दूध घेतलेलं आहे. काय आहे, तर हे दूध आहे. तर दूध आपल्याला कसं घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही काय म्हणताल, एखाद्या फुलपात्रात वाटीत असं घ्यायचं आहे, तसं नाही. फुलपात्रात किंवा वाटीत घ्या तुम्ही, परंतु जे दूध आहे आपलं हे शक्यतो कच्चं घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बरेच जण म्हणतात कच्चं पिकलं कसं काय. आता हे पण बऱ्याच जणांना प्रश्न पडणार आहे, मला माहिती आहे. तर कच्चं दूध म्हणजे काय, की जे दूध गाईच्या किंवा म्हशीच्या किंवा शेळीच्या जे कासातून काढलेलं असतं, असं दूध लगेच काढल्या घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यात कच्चं म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा टिपकाही नाही, काय नाही, पाण्याचा टिपकाही नाही. आणि दुसरं म्हणजे ह्या दूध जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं नाही. अशा दुधाला आपल्याला काय म्हणतात, की हे कच्चं दूध. आलं लक्षात तुमच्या? तर हे अशा पद्धतीचं हे कच्चं दूध घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे कच्चं दूध आपल्याला काय करायचं आहे, तर साधारणतः असा हा 1 चमचा किंवा थोडासा 1.5 चमचा, म्हणजेच एवढं साधारणतः आपल्याला काय घ्यायचं आहे, तर दूध घ्यायचं आहे बघा. आणि तेही कच्चं दूध घेतलं आहे आपण. आता त्याच्यानंतर सगळ्यात छान असा पदार्थ आपण काय घेतलेला आहे, तर हे ग्लिसरीन घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे, ग्लिसरीन घेतलेलं आहे. आता दुधाचे फायदे तर भरपूरच आहेत, तुम्हाला तर माहिती आहेत. बऱ्याचशा साबणामध्ये ह्याच्यामध्ये बघा आपण दुधाचा वापर केलेला जातो. त्याच्यामुळे आपली त्वचा जी आहे ती नितळ होते, स्मूथ होते. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे वांग घालवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आता आपण हे ग्लिसरीन घेतलेलं आहे. आणि ग्लिसरीन तर हे चेहऱ्यासाठी खूपच उपयुक्त असतं बघा. तर हे ग्लिसरीन कशासाठी घेतलेलं आहे आपण, तर बघा बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती बघा असे पिंपल्स आलेले असतात किंवा काळे फोड आलेले असतात बारकाले छोटेसे. आणि ते घालवण्यासाठी किंवा बऱ्याच जणांची त्वचा जी असते चेहऱ्याची ती कोरडी असते बघा. आणि ती कोरडी असल्यामुळं फाटल्यासारखी चेहऱ्याची त्वचा झालेली असते. त्याच्यासाठी आपण हा ग्लिसरीनचा वापर करणार आहोत. तर हे ग्लिसरीन आपण साधारणतः बघा 1 चमचाभर आपण हे ग्लिसरीन घेतलेलं आहे. 1 चमचा ग्लिसरीन. आणि त्याच्यानंतर बघा आता आपण काय घेणार आहोत, तर साधारणतः अशी अर्धा ते 1 चमचा आपण काय घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणता हळद घेतल्याच्यानंतर पण बरेच प्रश्न पडले जातात. तर कुठले, की हळद ही कपाळाला लावायची आहे किंवा कालवणात टाकायची आहे. तर ही दोन्ही प्रकारची हळद नाही आपली. कसली? दोन्हीही प्रकारची हळद नाही. तर ही हळद कसली आहे, तर ही हळद जी आहे आपली ती आहे आंबे हळद. कसली? आंबे हळद. आता तुम्ही म्हणता ही आंबे हळद कुठं भेटते, तर बऱ्याच मेडिकलमध्ये पण भेटते, किराणा मालाच्या दुकानात पण भेटते, मॉलमध्ये भेटते, डीमार्टमध्ये सुद्धा भेटते. अशी ही आंबे हळद. आणि हिचा बहुगुणी हळद आहे बघा. ही भरपूर असे हिचे फायदे आहेत. त्याच्यामुळे ही अशा प्रकारची आपण आंबे हळद घेतली, खायची घेतलेली नाही किंवा कपाळाला लावायची हळद घेतलेली नाही. तर ही आंबे हळद आहे. तर हे अशा प्रकारचे आपण आता हे आंबे हळद मिक्स करतो आहे. आणि मिक्स केल्याच्यानंतर बघा आता ह्याला हे जे मिश्रण आहे आपल्याला ते छान पद्धतीने मिक्स करायचं आहे बघा. हे छान पद्धतीने सर्व जे मिश्रण आहे फेअर अँड लवली, ग्लिसरीन, आंबे हळद आणि कच्चं दूध. आता कच्चं दूध तर तुम्हाला सांगितलेलंच आहे कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण नसावं असं हे कच्चं दूध घ्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता बघा तुम्ही, हे अशा प्रकारे आपलं जे होम रेमेडी आहे किंवा जे औषध जे आहे ते छान पद्धतीने बघा मिक्स होऊन हे औषध आपलं आता तयार झालेलं आहे बघा.
आता हे मिश्रण पूर्णपणे व्यवस्थित तयार झालं आहे, पण हे जर मिश्रण आपलं पातळ झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं थोडं जे वस्तू आहेत ते काय करायचं आहे परत एकदा तुम्ही ॲड करू शकता. म्हणजेच ग्लिसरीन, हळद, कच्चं दूध, दुधाचं प्रमाण थोडंसं कमी घ्या जेणेकरून पातळ होणार नाही. तर हे जास्त घट्ट पण करायचं नाही आपल्याला आणि जास्त पातळ पण करायचं नाही. तर अशा पद्धतीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थितपणे आपलं तयार झालेलं आहे आणि हे एका वेळेस एकदाच वापरायचं आहे. तर तुम्ही म्हणताना आता हे कधी वापरायचं आहे, कशा प्रकारे वापरायचं आहे, काय करायचं आहे. तर बघा भाऊ बहिणींनो, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर ज्यावेळेस आता सकाळी लावायचं आहे ना त्यावेळेस तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, आपला जो चेहरा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा धुवून घ्यायचा आहे. पहिल्या स्टार्टला धुवून घ्यायचं आहे बिगर साबण लावता. याला साबण जो आहे तो लावायचा नाही आपल्याला. तर आपल्याला काय करायचं आहे, चेहरा जो आहे तर थंड पाण्याने, मग थंड म्हणजे फ्रीजच्या वगैरे नाही, आपलं जो रोजचं जे पाणी आपण वापरत असतो असं जे आपलं रोजचे पाणी वापरण्याचा जो आहे त्या थंड पाण्याने, गरम पाणी नाही, थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे. तेही साबण न लावता त्याच्यानंतर पुसून घ्यायचा आहे. एका कोरड्या फडक्याने आपला म्हणजे जो टॉवेल असेल, काय असेल, रुमाल असेल त्याने पुसून घ्यायचा आहे. स्वच्छ पुसून घेतल्याच्यानंतर हे जे औषध आहे आता आपल्याला, तर हे सगळं जिथं जिथं आपला वांग झालेला आहे, जिथं जिथं चेहऱ्यावरती जो आपला वांग आहे त्या 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 ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की हे जे मिश्रण आहे ते आपलं स्वतः आरशात बघून लावायचं आहे किंवा कोणी आपल्या घरात असतील ज्येष्ठ मंडळी त्यांच्याकडून ते वांगाच्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे किंवा सगळ्या चेहऱ्यावर जरी लावलं तरी काही टेन्शन नाही. बघा फक्त डोळ्यामध्ये जाऊ द्यायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये ग्लिसरीन असल्यामुळे काय होऊ शकतं की डोळ्याला पाणी येतं ग्लिसरीनमुळे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, डोळ्यामध्ये जाऊ द्यायचं नाही आणि तोंडामध्ये सुद्धा जाऊ द्यायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे जे चेहरा आहे त्या चेहऱ्यावरती ॲप्लाय करायचं आहे. आणि ॲप्लाय झाल्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे की हा जो पॅक आहे तो साधारणतः 15 ते 20 मिनटं हा ठेवायचा आहे, म्हणजेच वाळू द्यायचा आहे 15 ते 20 मिनटं. आणि त्याच्यानंतर तो पॅक वाळल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपली जी आंघोळ आहे त्या आंघोळीच्या अगोदरसुद्धा आपल्याला काय करायचं आहे की आंघोळ करताना गरम पाण्याने आंघोळ करायची नाही, हा चेहरा धुवायचा नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, नाही तर तुम्ही काय करता आंघोळीला जाताना त्या टायमिंगला हा चेहरा धुवायचा, तसं करायचं नाही. तर परत एकदा आपल्याला काय करायचं आहे की जे आपण जे थंड पाणी म्हणजेच मागाशी सांगितल्याप्रमाणे जे साधारण पाणी वापरत असतो आपण आंघोळीसाठी, जे गार पाणी, त्या थंड पाण्याने फक्त काय करायचं आहे आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे परत एकदा आणि पुसून घ्यायचा आणि परत नंतरच आपल्याला काय करायचं आहे की आंघोळ करायची. हे झालं सकाळी. आता हे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला औषध लावायचं आहे, दुपारी लावायचं नाही. आणि हा पॅक लावून तर अजिबात हिंडायचं नाही, उन्हात जायचं नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळीसुद्धा काय करायचं आहे, आपलं जेवण वगैरे झालं आणि झोपायला जायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की हा जो पॅक आहे तो परत एकदा लावायचा आहे आपल्याला, कधी संध्याकाळी झोपायच्या अगोदर. आणि हा पॅक लावायचा आहे, झोपून जायचं नाही. परत एकदा काय करायचं आपल्याला की जो आपण सकाळी जी प्रक्रिया केलेली होती कोणती, की सकाळी आपण ज्या पद्धतीने थंड पाण्याने जो चेहरा आहे आपला तो थंड पाण्याने परत एकदा धुवायचा आहे साबण न लावता. आणि तो कोरड्या फडक्यानेच म्हणजे टॉवेलने किंवा रुमालाने परत एकदा व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ 2 टायमिंग लावायचे आपल्याला. तर हे 2च दिवसात बघा किती, 2च दिवसात तुमचा जो वांग आहे तो पूर्णपणे नाहीसा होणार आहे. आणि जरी 2 दिवसात नाही कमी झाला तरी थोडासा तुम्ही आठवड्यातून 2दा किंवा 3दा ह्याचा वापर करू शकता. आणि बऱ्याच जणांचा आठवड्यातून जरी वापर करून नाही गेला तरी बऱ्याच जणांनी काय करायचं आहे, काहीचा जो वांग असतो तो लवकर सुटत नाही. त्याच्यासाठी काय करायचं, 1 महिनाभर तरी कमीत कमी आठवड्यातून 1दा 2दा 3दा ज्या वेळेस शक्य होईल तुम्हाला त्यावेळेस हा जो उपाय आहे आपला घरगुती आयुर्वेदिक उपाय, हे फेअर अँड लवलीपासून तयार केलेला, तो तशा पद्धतीने काय करायचा आहे, लावायचा आहे. आणि संध्याकाळच्या टायमिंगलासुद्धा चेहरा धुवून पुसून मगच झोपी जायचं आहे. तो लावून तसंच झोपी जायचं नाही आपल्याला, तसाच ठेवायचा नाही. सकाळी तुम्ही आंघोळ करसान. तर भावा बहिणीनो, मी जो हा फेअर अँड लवलीपासून जो पॅक तयार केलेला आहे, जो फेस पॅक कशासाठी केलेला आहे आपण, तो जो वांग जाण्यासाठी जो तयार केला आहे, हा तुम्हाला आवडला असल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायची.
आणि परत एकदा सांगतोय तुम्हाला की हा जो पॅक आहे तो लावायचा किती 15 मिनिट लावून ठेवायचा आहे, त्याच्यानंतरच आपला चेहरा धुवायचा आहे. तर चला भावा बहिणींनो, भेटूया अशाच आपल्या माहितीपूर्ण आयुर्वेदिक अशा व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया नवीन परत आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.